टोचलाय. उद्यापासून नवीन कीर्तनकार येणार आहे. त्यामुळे आज थोडासा वेगळा विषय मांडावा म्हणून तुकाराम महाराजांचा आपण घेतलाय प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना मोहाट. मग काय करायचं? सोस करीसी वाया भय मना पंढरीला. प्रारब्धेची होय सुख हा तुकाराम महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी लिहून ठेवलेला अभंग आहे. तुम्ही म्हणाल आता जग कुठे चाललंय? 21व्या शतकात वावरत असताना आपण चंद्रावर वस्ती करायच्या विचारावर आहोत आणि मंगळावर, आणि तुम्ही प्रारब्धाच्या गोष्टी कसल्या सांगताय? प्रारब्ध म्हणजे काय नेमकं? मग प्रारब्ध जे आपल्या तुकाराम महाराज काय म्हणताय की जे आपल्या प्रारब्धात असेल, प्रारब्ध याचा अर्थ प्राक आरब्ध, पूर्वी केलेलं जे काय आहे ते प्राक आरब्ध पूर्वीच आपल्याला जसंच्या तसं परत मिळतं. आणि म्हणून प्राक अर्थ प्रारब्धाप्रमाणे गोष्टी मिळतात असं तुकाराम महाराजांनी म्हटलं. आणि तुम्ही जर बघितलं तर आजही ते खरंच आहे. कोणाला काय मिळावं, प्रारब्ध हे देवांना सुद्धा चुकलं नाही. त्याचंच एक उदाहरण आपण बघणार आहोत. देवींच्या, महादेवी पार्वतीच्या आयुष्यातील एक प्रसंग बघणार आहोत. प्रारब्ध तिला पण चुकलं नाही, महादेवाला पण चुकलं नाही. तुम्ही सगळ्यांनी रामायण बघितलेलं आहे. रामायण त्यावेळेस सिरियल खूप गाजली. आता सुद्धा परत लॉकडाऊन मध्ये दाखवली, खूप लोकांनी बघितली. त्या रामायण सिरियल मध्ये एक प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र वनवासासाठी जेव्हा निघून जातात तेव्हा भरत तिथे नसतो. आणि भरत नसतो, प्रभू रामचंद्र वनात गेल्यानंतर भरत येतो आणि आपल्या आईला नाना परीची दूषणे देऊन तो म्हणतो की माझ्या दादांना तू वनात जे घालवलंस ते काय म्हणून? तेव्हा कैकेयी त्याला सांगते, अरे बाळा, हे सगळं तर मी तुझ्यासाठी केलं. तेव्हा सुद्धा तो आपल्या आईला दोष देत वनामध्ये जातो, जिथे प्रभू रामचंद्र सीतामाई थांबलेले असतात. त्या ठिकाणी तो जातो आणि त्यांना काय सांगतो की प्रभू दादा, माझ्या आईकडून जी चूक झालेली आहे ती मला मान्य नाही. मला ते राजसिंहासन नको आहे. मला तुम्ही हवे आहात आणि तुम्हीच त्या अयोध्येचा कारभार तुम्ही करणार आहात. तुम्ही करणार नाही. मला त्या राजसिंहासनाचा मोह नाही. खरं तर माझी आई अशी का वागली ते सुद्धा मला कळलेलं नाही. आणि आईला आपल्या नानापरीची दूषणे तो देऊ लागला. तेव्हा प्रभू रामचंद्र त्याला काय सांगताय हे महत्वाचं आहे. प्रभूंनी त्याला काय सांगितलं? माय कैकेयी ना दोषी नवे दोषिता. माय कैकेयी ना दोषी नवे दोषिता. सर्व
राज त्याग काम न यात्रा सर्व कर्म त्याग, खेळ चालला असे माझ्या पूर्व संचिताचा. म्हणून हे पूर्व संचित प्रभू रामचंद्र हा महाविष्णूंचा अवतार आहे. तो तरी सुद्धा त्याला काही प्रारब्ध चुकलेलं नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जे ज्याच्यासाठी निर्माण झालेलं आहे ते त्याला आणि त्यालाच मिळणार. यच्च कार्यम यदृष्टाधीनं तद्भोग साक्षात परंपराया जनयति नियमात. एक नियम सांगून टाकला. यच्च कार्यम यदृष्टाधीनं तद्, जे ज्याच्यासाठी बनलेलं आहे, जे ज्याच्यासाठी बनलेलं आहे ते त्याला आणि त्यालाच मिळणार. यच्च कार्यम यदृष्टाधीनं तदुपभोगम साक्षात परंपराया. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जे ज्याच्यासाठी बनलेलं आहे ते त्याला आणि त्यालाच मिळणार आहे. सातेरीच्या मंदिरातली कीर्तन कोणी करावी? ते तुम्ही ठरवत नाही चालत. तुम्ही ठरवायला राहते, बरोबर आहे. बोलविता धनी आगळाची. बोलविता धनी म्हणजे बोलविता म्हणजे तो कॉल, हे बोलून घेणार. आणि बोलविता धनी आगळाची, तो बोलविता आहे, टू स्पीक. बोलणं हे त्याच्यावर अवलंबून आहे, काय बोलायचं आणि कोणी बोलायचं ते. आणि मग आम्ही काय करतो, नाही मला पहिले दिवस जमणार नाही, दुसरे दिवस जमणार नाही, मग येणार, परत येणार नाही, परत हजर होतो आपण, बरोबर. आणि काही वेळा मग तिकडे गाडी लागली म्हणून सुद्धा आपण थांबतो आणि दुसरे कुठेतरी येऊन राहतात. यच्च कार्यम यदृष्टाधीनं तदुपभोगम साक्षात परंपराया जनयति नियमा. जे ज्याला मिळायचं ते त्याला आणि त्यालाच मिळणार. आपल्याला मिळणारं सुख आणि दुःख हे आपल्या प्रारब्धावर अवलंबून असतं. आपण म्हणतो शेजारी आपल्याला त्रास देतो म्हणून. शेजाऱ्याला बरं बघवत नाही, त्याच्यामुळे काहीतरी करणी करत असतो तो, आणि त्याच्यामुळे आपलं हे असं सगळं वाकडं चाललंय, नजर लागते आपल्याला. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. काय सांगितलं? सुख आणि दुःख यांचा दाता दुसरा कोणी नाही. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाति इति कुबुद्धीरेषा. परो ददाति, दुसरा देतो असं म्हणणं हे कुबुद्धी आहे. परो ददाति इति कुबुद्धीरेषा. स्वकर्म सूत्रेण ग्रथितो लोक. काय म्हटलं? स्वकर्म सूत्रेण. अहं करोमीति वृथाभिमान स्वकर्म सूत्रेण ग्रथितो लोक. हे सगळं मी उभं केलेलं आहे असं म्हणणारे, मी म्हणणारे सुद्धा शेवटी थकतात. म्हणतात हे मी काही केलेलं नाही हो, आणि मी काही केलेलं नाही. आपल्याला तर सुख आणि दुःख हा कोणतरी दुसरा देत असतो. सुखाला आणि दुःखाला कारणीभूत आपणच असतो. आपल्याला किती सुख मिळावं आणि काय मिळावं हे आपल्या प्रारब्धावर अवलंबून असतं. पूर्वी जे संचित आपण केलेलं आहे ते संचित आपल्याला त्याप्रमाणे मिळत असतं. म्हणून आपण या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर तरी चांगलं कर्म करावं. कारण हे जाताना फक्त आपण कर्म तेवढंच घेऊन जाणार आहोत. अलीकडे व्हॉट्सअपला एक कथा फिरती आहे बघा, छान कथा आहे. व्हॉट्सअपला सुद्धा चांगल्या चांगल्या कथा आहेत. एक मोठे साहेब आहे, ते गाडीतून निघाले आहे आणि गाडीमध्ये त्याने एक टेप लावली आहे, कॅसेट लावली आहे आणि त्याच्यावर प्रवचन चाललंय. तो प्रवचन करणारे महाराज सांगतायत, अरे जगात काही नाही आहे, इथून काही घेऊन जाता येत नाही. धनानि भूमौ पशवश्य गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहाश्चिताया परलोक मार्गे कर्मा नको गच्छति जीव एक. धनानि भूमौ, धन भूमी पशु आपली गुरढोर पशवश्य गोष्टी. धनानि भूमौ, धन कुठे राहणार? भूमीवर राहणार. पशवश्य गोष्टी म्हणजे गोठ्यात राहणार सगळी. काय जे जे काय घेतलेलं आहे आपण मिळवलेलं आहे, पैसा मिळवला आहे, सोनं घेतलेलं आहे, जमीन घेतलेली आहे, बंगले घेतलेले आहेत, गाड्या घेतलेल्या आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या कुठे राहणार? इथेच राहणार. आपण जाणार त्यावेळी जाताना एखादी गाडी घेऊन जाऊ शकत नाही आपण. चला बाबा स्वर्गात जायचंय, जाताना एक चांगली गाडी घेऊया, होत नाही. मग धनाने भूम पशवश्य गोष्टी भार्या पत्नी
कुठेपर्यंत येते? दरवाजापर्यंत येते. म्हणजे अलीकडे स्त्रिया पण स्मशानात जातात, वाद वेगळा. आपण टीव्ही वगैरे बघतो, क्रियाकर्म सुद्धा करणाऱ्या स्त्रिया आहेत. पण पूर्वीची पद्धत सांगितली, भार्या गृहद्वारी, पत्नी कुठपर्यंत येते? दरवाजापर्यंत सोडायला येते. भार्या गृहद्वारी जनस्मशाने, बाकीचे सगळे पोचवायला स्मशानापर्यंत येतात, त्याच्या पुढे कोण येत नाही. जनस्मशान, स्मशानात काल सांगितल्याप्रमाणे बांधून घेऊन जातात आणि तिथे वर ठेवून जातात आणि जळल्याची खात्री करून मग घरी येतात. जनस्मशाने देहाश्चिताया, एकदा हा देह त्या चितेवर ठेवला की देहाश्चिताया परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवैका. आपलं कर्म आपण बरोबर घेऊन जातो, बाकी काहीही बरोबर नेता येत नाही. तुम्ही बघितलं असेल, म्हणजे जाणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा कोण घेत नाही. म्हणजे अगोदर आपण म्हणतो समजा कोण सकाराम, तुकाराम, आत्माराम त्याचं नाव असेल, तो गेला असेल बिचारा, तर त्याला जेव्हा बांधतात ना तकदीरीवर, तेव्हा ती बॉडी आणा म्हणतात. तुकाराम आणा असं कोण म्हणत नाही, नाव सुद्धा कोण घेत नाही. बरोबर गेलं हे सोडून आतला राम निघून गेला की मग तो बॉडी, बाकी कोणी काय नाव सुद्धा घेत नाही. तिथे सुद्धा काही त्याला किंमतच राहत नाही. म्हणजेच काय आहे की देहाश्चिताया. मग आपण जाताना काय घेऊन जाणार आहोत? फक्त आणि फक्त जे पुण्य आपण काहीतरी कर्म केलेलं आहे ते कर्म आपल्या बरोबर जाणार आहे. म्हणून ते गाडीत जे साहेब बसले होते त्याने ते प्रवचन ऐकलं, हे इतकं सगळं, आणि त्याला वाटलं ते माझ्या नावावर करोडो रुपयाची संपत्ती आहे, माझ्या नावावर असंख्य बंगले आहेत, असंख्य गाड्या आहेत, असंख्य काही काही गोष्टी मी घेऊन ठेवलेल्या आहेत, ह्याच्यातल्या गोष्टी मला काय नेता येईल स्वर्गात जाताना? हे मला इतकं सगळं जे आहे ते स्वर्गात जाताना कसं नेता येईल? अशा विचारात ते आपल्या कंपनीमध्ये शिरले. कंपनीमध्ये 5,000 लोक काम करायचे. त्या सगळ्यांना त्याने आवाहन केलं की मला माझी संपत्ती स्वर्गात जाताना घेऊन जायची आहे, ती कशी नेता येईल याची आयडिया जो मला देईल त्याला 50 लाखाचं बक्षीस दिलं जाईल. कोण सांगणार आता काय सांगणार? कोणी काय, कोणाची बुद्धी चालेल ना हो. पण एक साधा शेतकरी होता, त्यांच्याच कंपनीत कुठेतरी चपरासी वगैरे काम करत असेल, त्याने ते वाचलं कुठेतरी आणि एकदा साहेबांना भेटायला आला. मला साहेबांना भेटायचं आहे, आला साहेबांच्या केबिन मध्ये. तुम्ही जो प्रश्न विचारला आहे ना त्याचं उत्तर आहे हो माझ्याकडे. थोडं कमाल आहे, माझ्या कंपनीतला चपरासी त्याला उत्तर येत आणि बाकीच्या इतक्या विद्वानांना येत नाही. म्हणजे कमाल आहे, कसं काय बाबा तुला कळलं? ते म्हणाले मी सांगतो ते ऐका म्हणाले. तर म्हणाला काय? तर म्हणा तुम्ही परदेशात प्रवास केलाय की नाही? तुम्हाला केलाय. आता समजा अमेरिकेला गेलात तर तुम्ही जाताना तिथे काय घेऊन जाता? तिथे रुपये चालतात का तुमचे? ती करन्सी चालते का तुमची? नाही, त्याचं ट्रान्सलेट करायला लागतं. म्हणजे तिथली करन्सी इथे द्यायची का? फॉरेनची माणसं इकडे येतात गोव्यामध्ये ना, तेव्हा काय करतात? ती करन्सी चेंज करून येतात, इंडियन करन्सी करतात. तसं प्रत्येकाचं करन्सी ठरलेली आहे प्रत्येक देशाची. मग आपण जाताना आपले पैसे त्याला द्यायचे आणि त्यांच्या करन्सीमध्ये रूपांतर करून घ्यायचे. मला हे बरोबर आहे. मग तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे वेगवेगळ्या प्रकारची करन्सी आहे नाही का? तुम्हाला हे पैसे तिथे खर्च करता येत नाही. तुम्ही 500 रुपयाच्या भरपूर मोठ्या बॅगेत भरून जर अमेरिकेमध्ये गेला तर त्याची किंमत 0. मग इथून जाताना काय करायला लागेल? ते चेंज करून घ्यायला लागते. म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही काहीतरी करन्सी चेंज करताय की नाही? म्हणाले हेच तर आहे म्हणाले. तुम्हाला स्वर्गात जर हे सगळं न्यायचं असेल ना, हे सगळं जर तुम्हाला स्वर्गात न्यायचं असेल तर तुमच्याकडे जे आहे ना त्याचं पुण्यात रूपांतर करा. स्वर्गाची करन्सी काय आहे? पुण्याची आहे. तिथे पुण्य चालतं. मग पुण्य मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? गरिबांना आधार द्यावा लागेल, कोणतरी कोणाला तरी घर बांधून द्यावं लागेल, कोणाला तरी मदत करावी लागेल, कोणतरी आंधळे असतील तर त्याच्यासाठी डोळ्यासाठी प्रयत्न करावा लागेल. ज्या ज्या गोष्टी चांगल्या म्हणून तुम्ही कराल तितकं तुमचं पुण्य अधिक जमत जाईल आणि जितकं तुमचं पुण्य जमेल तेवढं तुम्ही
तुमचा प्रवास सुखकर होईल. तिथे करन्सी फक्त पुण्याची चालते. म्हणजे तुमच्याकडे हे इतकं जे सगळं आहे ना, त्याचा वापर करून तुम्ही जनतेचे दुःख जाणा आणि त्या दुःखात त्यांना काय मिळेल याचा विचार करा. आपोआपच हे सगळं ठेवून त्याचा काय फायदा नाही होणार आहे. आणि त्यामुळे हे पटलं त्याने खरोखरच 50 लाखाचं बक्षीस दिलं त्याला. म्हणाले खरं आहे, आपल्याकडे जे आहे त्याचं पुण्यात रूपांतर करण्यासाठी कर्म चांगलं असायला हवं. म्हणून धनाने भूम पशवाच्या गोष्टी आपण जाताना मग प्रारब्ध म्हणजे याचा अर्थ काय? प्रारब्ध आपण जे पूर्वी केलेलं आहे, पूर्व जन्मामध्ये केलेलं आहे, नवे या जन्मात सुद्धा केलेलं आपल्याला या जन्मात काही वेळा भोगायला लागतं. आपण म्हणतो नाही का, बघितलं ना असा वागत होता, या जन्मातच भोग आता असं म्हणजे त्याचा अर्थ आपण जेवढं कर्म करतो त्या कर्मानुसार आपल्याला पुढचा आपला प्रवास असतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे कर्म जे आहे ते कर्म चांगलं असायला हवं. मग सुखस्य दुःखस्य नको विधाता. आपले आपणच शिल्पकार आहोत, आपला आपणच मार्ग तयार करतो आहोत. म्हणून हे जे कर्म जे आहे ते कर्म चांगलं करण्यासाठी मग या आपल्या आयुष्यामध्ये प्रारब्धेची होय सुख. दुसरं एक साधं उदाहरण देतो तुम्हाला, अगदी साधं उदाहरण जे सगळ्यांना पटेल. बँकेमध्ये गेलो हो, बँकेमध्ये का तिथल्याच बँकेमध्ये गेलो हो, आणि बँकेमध्ये जाऊन उभा राहिलो, बघितलं तर पैसे हवे होते थोडे मला. म्हणून काय केलं की रांग बघितली, 2 रांगा होत्या. एक रांग पैसे आत देत होती आणि दुसरी रांग पैसे आतून घेत होती बाहेर. आता मी विचार केला, घेत होती तिकडे आपण राहायला पाहिजे, आपल्याकडे पैसे द्यायचे नाहीये. म्हणून मी उभा राहिलो त्यांच्या रांगेमध्ये. 7-8 माणसं माझ्या पुढे उभी होती. त्यांच्या हातामध्ये एक पांढऱ्या रंगाची पर्ची होती, फॉर्म होता. त्याला विचारलं हा फॉर्म कुठून घेतला? तो काय भिंतीला लटकवलेला आहे. मग त्याच्यातला मी एक फॉर्म घेतला. 5,000 रुपये मला हवे होते म्हणून भरले त्याच्यावर. आणि भरले आणि माझा नंबर जसा जसा पुढे सरकतो तसा मी पुढे सरकलो. आणि पुढे सरकल्यानंतर हळूच तो कागद मी आतमध्ये सरकवला. मला 5,000 रुपये हवेत म्हणून. आतमध्ये जी मुलगी बसली होती ना, तिने माझ्याकडे एकदा बघितलं. नंतर आजचा पेपर काढून बघितला. म्हणले कुठून सुटून वगैरे पळून वगैरे आलेला माणूस आहे का ते बघूया, जेलमधून वगैरे. म्हणून पुन्हा एकदा माझ्याकडे बघितलं. म्हणाले का हो, तब्येत बरी आहे ना तुमची? हो, काय झालं? मला पैसे थोडे हवे होते म्हणून आलो होतो. म्हणून पैसे हवे म्हणजे काय? नाही म्हणजे आत्ता बघितलं मी, हे समोर 3-4 लोक होते, तरी एकाने 1,000 दिले, दुसऱ्याने 5,000 दिले, एकाने 50,000 घेऊन गेला. आता इतके पैसे जर तुम्ही सगळ्यांना दिले तर मला हे 5,000 रुपये का नाही देणार तुम्ही? मुलगी ती म्हणते हो, हे सगळे पैसे आम्ही नाही का दिले, त्यांचे पैसे इथे ठेवलेले आहेत, ते आम्ही त्यांना दिले. तुम्ही काय ठेवलं काय? ते तुमचं खातं आहे काय? ते काय तुमचं खातं काय नाही, बँकेत तुमची काही ठेव नाही, तर तुम्हाला बँक काय देणार आहे? आपली ठेव काहीतरी असायला लागते तर आपल्याला मिळतं, नाहीतर मिळणार नाही. बरं का? नाहीतर आपल्याला असंच कोणतरी बाहेर काढणार. त्याने नंतर हळू हाक मारली शिपायाला, म्हणजे ह्याला जरा हाताला धरून बाहेर काढा. आम्ही म्हणाला मी जातो म्हणाले. मी म्हटलं इतकी काय तसदी घेऊ नका तुम्ही. म्हणजेच काय आहे की प्रारब्ध याचा अर्थ आपण जे काय करतो आहोत, आपण आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये जे वागतो आहोत, आपण जे जे करणार आहोत त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे ते प्रारब्ध. अशी कित्येक उदाहरणं देता येतील. प्रारब्ध हा विषय बोलायला मला 8 दिवस लागतील, पण मला आजच्या एका दिवसात संपवायचा आहे. त्यामुळे थोडी पुढची उदाहरणं घेऊ. विवाहो अर्थस्य जननम अन्नम मरणमेव च कंठे बद्ध्वा दृढं सूत्रं यत्रस्त्रं तत्र निबध्यते. 5 गोष्टी अशा सांगितल्या, 5 गोष्टी ज्या तुम्हाला त्याला आणि त्यालाच मिळणार. विवाहो, ज्या मुलाचा ज्या मुलीशी विवाह व्हायचा असतो त्या मुलाचा त्या मुलीशीच होणार किंवा त्या मुलीचा त्या मुलाशीच होणार. आम्ही उगाच मात्र काय करतो, कधी कधीची लग्न माझे असं आपल्या आईबापांना त्रास देत असतो. परंतु जेव्हा ते लग्न जुळ्या म्हणून जुनी माणसं सांगतात लग्नाच्या गाठी या ब्रह्मदेवाने मानलेल्या आहेत असं म्हणतात. तुम्ही बऱ्याच वेळा असं बघितलेलं आहे की एक स्थळ आलेलं आहे आपल्याला आणि ते नाकारतात.
काहीतरी कारणानुसार, आणि मग पुन्हा 5 वर्षांनी तेच लोक येतात. जुळतं की लग्न. म्हणजेच काय आहे की विवाह, ज्या मुलाचा ज्या मुलीशी, ज्या मुलीचा ज्या मुलाशी विवाह व्हायचा आहे त्याच्याशी आणि त्याच्याशीच होणार. विवाह अर्थश्च, ज्याला जितका पैसा मिळायचा तितका मिळणारच. तो बसून राहिला काय, झोपून राहिला काय, शिकला काय, नाही शिकला काय, त्याला मिळणार म्हणजे मिळणारच आहे. शिकलेल्यांना सगळ्यांनाच पैसे मिळवता येतात असं नाही. आम्ही मुलांना शिकवतो, मुलांनो उद्या पोटापाण्याचं काहीतरी मिळालं पाहिजे तर शिका म्हणून. आम्ही नेहमी मुलांना सांगत असतो काहीतरी शिका बाबांनो, उद्या तुम्हाला पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी शिकलं पाहिजे. आणि मुळात हेच शिक्षणाचं आजचं आपलं धोरण हे चुकीचं आहे की पैसे मिळवण्यासाठी शिकायचं नसतं. आम्ही सांगतो मुलांना पैसे मिळवण्यासाठी शिका म्हणून. आणि मग शिक्षण तो एक दिवशी माझा काल म्हणजे यायच्या अगोदर 2-4 दिवसापूर्वी मी एका स्कूटरने चाललो होतो, माझ्या जुन्या स्कूटरने. एक माझा विद्यार्थी असा येऊन ना, म्हणजे विद्यार्थी तो नंतर कळला, एक गाडी येऊन माझ्याकडे थांबली. हो, रस्त्याने मी चाललो होतो, स्कूटरला अशी घासून गाडी लावली. साधारण 1.5 कोटीची गाडी होती म्हणजे अंदाजाने. नंतर त्याला विचारलं मी काय किंमत असते रे या गाडीची वगैरे. सगळी त्याच्यात सोय होती, वायफाय होतं, गाडीला नेव्हिगेशन होतं, सगळं होतं. असा कचकन ब्रेक मारला, काळ्या रंगाची काच होती, त्याने अशी खाली गेली बटन दाबून आणि मला सर बसा म्हणाला. मी ओळखलं नाही त्याला, गॉगल लावला होता. कोण म्हणे तू? काय सर तुम्ही ओळखलं नाही मला? मी विद्यार्थी तुमचा, 8वीची शाळा सोडली होती. आम्ही त्याला रोज मारायचो, कशाला तुला गणित येत नाही. BSc शिक्षक असल्यामुळे गणित येत नव्हतं म्हणून मारायचो आणि ओरडायचो, तुला येत नाही मूर्खा, तुला काही जमणार नाही आयुष्यात, तुला कसलंच काय जमणार नाही वगैरे वगैरे. त्याला सांगून तो कंटाळला, शाळा सोडून दिली. तो सांगतो सर तुम्ही मला खूप बोलायचं त्यावेळी आणि मग ते काय जमेना मला, शाळा सोडून. आता काय करतो, मला कॉन्ट्रॅक्टर आहे. कुठे म्हणाले रस्त्याची वगैरे काम आहे ते सगळे मीच करतो. माझे 4-5 डंपर आहेत, 1-2-4 इंजिनियर्स माझ्याकडे आहेत त्या कामात, आणि पोकलेन्स वगैरे आहेत माझे. एक साधारण 50-60 कोटीची मालमत्ता माझी आहे. ही गाडी आत्ताच 4 दिवसापूर्वी घेतली. बसा ना, मी तुम्हाला सोडवतो. त्याचा म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की तुम्ही मला सांगता मला काय जमणार नाही म्हणून, आणि तुम्ही अजून जुनी स्कूटर घेऊनच फिरताय 25 वर्षापूर्वी. विवाह अर्थश्च जननम, ज्याला जितका पैसा मिळायचा आहे तितका मिळणारच. विवाह अर्थश्च जननम, ज्याचा जन्म जिथे व्हायचा तिथेच होणार. जन्म हा आपल्या हातात नाही आहे. डॉक्टर तारीख देतात नाही का, प्रसूतिका गृहामध्ये गेल्यानंतर त्याला सुतिका गृह काय म्हणतात ते मला अजूनही कळलेलं नाही. प्रसूतिका गृह आहे, त्याच्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर तारीख देतात जन्माची, अमुक दिवशी यांना घेऊन या, बाळाचा जन्म होणार आहे. आणि हे त्याला घेऊन जातात, त्या स्त्रीला घेऊन जातात. अगोदर घरातच बाळंतपणा व्हायची, सुईण आजी असायची बरोबर, आणि ती बाळंतपणा करायची. मग ते घेऊन जातात आणि घेऊन गेल्यानंतर डॉक्टर सांगतात आज काही चिन्ह दिसत नाही बाळंत होण्याची, तुम्ही घरी घेऊन चला म्हणतात. तारीख जरी दिली असली तरी अजून जरा वेळ आहे. घरी आणतात आणि घरी आणल्यानंतर कळा सुरू होतात. पुन्हा रिक्षा करून डॉक्टरकडे जाता जाता वाटेत रिक्षातच जन्म होतो. आम्ही ठरवलं होतं हॉस्पिटलमध्ये जन्म होणार. परवा कोकण रेल्वेमध्ये कोणतरी जन्माला आलं, कन्या जन्माला आली, कोकण कन्या. म्हणजे ट्रेनचं नाव कोकण कन्या होतं, मग त्याने आपल्या मुलीचं नाव पण कोकण कन्याच ठेवून टाकलं. ट्रेनमध्येच जन्म झाला. विवाहो अर्थश्च जननम अन्नम, ज्याला जे अन्न मिळायचंय ते मिळणारच. हो, तुम्ही जरी सांगितलं नाही इथे व्यवस्था केलेली आहे म्हणून, तरी सुद्धा तो असेल तसं सांगता येत नाही. हो, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्था सांगितलं चला माझ्याकडे म्हणून तरी तुम्ही सुद्धा जाताना म्हणाल तरी सांगा याला जरा घेऊन जा. ज्याला जे अन्न, दाने दाने पर लिखा है खाने वाला ही खाना. ज्याला जे मिळायचं ते मिळणारच. त्याने ठरवलं तर, म्हणजे त्याने किती जरी ठरवलं तरी याची एक कथा सांगतो आणि पुढे जातो. विवाहो अर्थश्च जननम अन्नम, ज्याला जे अन्न
मिळणार आणि मिळणारच असं गुजरातमध्ये एक संत सांगायचे, असं कीर्तनामध्ये. आणि समोर एक माणूस बसलेला असायचा. तो नास्तिक होता. राग यायचा, हे गोवा लोक काहीतरी सांगतात लोकांना. असेल माझा हरी तर देव खाटल्यावर, काय देणार खाटल्यावर ढेकून, बाकी काय देणार. म्हणाले काय नाही, उगाच काहीतरी लोकांना फसवतात. दुसऱ्या दिवशी तो हॉटेलात बसतो आणि चर्चा करतो. हॉटेल म्हटल्यानंतर चर्चेचंच ठिकाण असतं ते. नाक्यावर जे हॉटेल्स असतात ना, ती चर्चेची ठिकाण. अगोदर गाव तिथे पिंपळ, पिंपळ तिथे पारावर काही जण स्वार आणि तिथून गावाचा कारभार, अशी अवस्था होती त्यावेळी. पिंपळावर काही माणसं बसायची जावं. आता निधर्मी सरकारने पिंपळ काढून टाकले, कुठल्या तरी धर्माचं प्रतीक आहे ते, आणि रस्त्यातले पिंपळ सगळे उडवले आणि मोठे रस्ते केले, मंदिरं पिंपळ सगळं गेले. पण म्हणून काय चर्चा थोडीच कमी होते. गाव तिथे हॉटेलात काही खुर्च्या आणि तिथून गावाची चर्चा ठरलेलं आहे. तसं हा हॉटेलात बसलाय सांगतोय काहीतरी. हे कीर्तनकार लोकांना सांगत असतात. म्हणाले मिळायचं ते मिळणार खायला म्हणाले. तर तो हॉटेलचा जो मालक होता ना, तो फार देवभोळा होता. तो म्हणाला, हो तुम्ही म्हणताय ना हे बरोबर आहे, पण तुम्ही काय अनुभव घेतलाय का? त्या बुवांना काहीतरी अनुभव असेल. म्हणाले अनुभव कसला घ्यायचा? आज मी जर घराकडे असतोय, सुट्टीचा दिवस आहे, मला चांगलं चमचमीत जेवण खायला मिळणार. आज जर मी घराकडे थांबलो, पण मी जर बाहेर गेलो तर मला मिळणार. कुठे अनुभव घेतलाय, कशाला करा? ह्याला राग आला आणि त्या भांडण्याच्या नादामध्ये तो उठला आणि थेट म्हणाला, ठीक आहे मी आज देवाची म्हणालो परीक्षाच घेतो, काय होतं ते बघूया. आणि तो थेट एका अरण्यामध्ये गेला आणि अरण्यामध्ये जाऊन त्या बाजूला एक मोठं जंगल होतं. त्या जंगलातून आत गेला. जंगलाच्या मध्यभागी एक मोठाच्या मोठा वृक्ष होता. मोठं झाड होतं, एवढं तरी 100 वर्षापूर्वीचं. त्या झाडावर वरती चढला आणि वरती टोकाला जाऊन बसला झाडावर आणि म्हणाला, मला घरी असलो असतो तर इतकं चांगलं जेवण मिळणार होतं की नाही. देवाने द्यायचं असतं तर मला इथे आणून द्यावं. म्हणाला बघतो नाही तर त्या उद्या गोवाचं काय. ठरवलं त्याने आणि त्या बसलाय. तो सकाळ झाली. सकाळी जाऊन बसलेला मनुष्य 11, 11:30, 12 वाजले. ह्याच्या पोटात कावळे ओरडायला लागले. पण ह्याने ठरवलं दिवसभर बसणार, नाहीतर रात्री कीर्तनात जाऊन गोवाचं काय ते बघतो. काय झालं होतं अचानक, ते जे जंगल होतं ना, ते जंगलाच्या या बाजूला याचं गाव होतं. त्या गावातली एक स्त्री आपल्या माहेरी गेली होती, पलीकडे गेली होती, पलीकडच्या गावामध्ये, जंगलाच्या पलीकडे. 1 महिना झाला ती आली नाही, म्हणून तिचा नवरा तिला घेण्यासाठी आपल्या सासूरवाडीला गेला आणायला. आता बायकोला कंटाळला जेवण करून घरी, मला घेऊन येऊया आणि म्हणून तो गेला. सासूरवाडीला गेला, तो थांबला रात्री. आणि सासूरवाडीला जरा मान असतो जाऊयाला. बाकी जगात कोणीही जरी नाही विचारलं तरी सासूबाई मान ठेवतात जगात. कारण काय, त्यांना वाटतं आपल्या जाऊया कोण श्रेष्ठ जगात नाही, असं प्रत्येक सासूबाईला वाटत असतं. त्याच्यामुळे तिला भरपूर मान दिला, भरपूर जेवण दिलं, आदल्याशी पाहुणचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी येताना या दोघांनाही काही पदार्थ बांधून दिले. वाटेत आपण द्यायचो ते भूक लाडू, ताक लाडू वगैरे करायचो नाही का आपण, ते सगळे बांधून दिले. चांगल्या चांगल्या पदार्थ बांधून दिले. आणि हे सगळं बांधून घेऊन तो बायकोला घेऊन निघाला. पण निघताना त्याने असा विचार केला की आपण आता एवढ्यात आपल्याला बस नाहीये, बस अशी त्या जंगलाला वळसा घालून जाणार होती. तर म्हणतो आपण मधून जाऊया ना, चालत किती वेळ लागतोय, पटकन जाऊ आपण, बोलत बोलत गेलो तर आपलं अंतर पटकन कापेल. तो म्हणला ठीक आहे. ती म्हणाली ठीक आहे, तुम्ही आता जाऊया आपण. अंगावर दागिने आहे आणि मौल्यवान वस्तू आहे, बरोबर. हे सगळं घेऊन ती दोन्ही माणसं त्या जंगलातून येत आहेत. आणि ती जंगलातून येता येता नेमका हा जो ज्या झाडावर बसला होता ना, त्या झाडाच्या तिथे आली आणि विचार करताय, भाऊ हे झाड खूप छान दिसतंय बघा, इथे आपण जरा बसूया, विश्रांती घेऊया, आणलेले पदार्थ खाऊया, भूक लागली आहे आणि मग पुढे जाऊया. ठीक आहे, बसली खाली. दोघं बसली. म्हणतात हा वरून विचार करतो, हे बरं आहे पण खाली उतरणार नाही, मला हात पण मारणार.
जर देव असेल ना तर मला बघायचंच आहे की हे आणून वर कसं देतात. मी इथून हलणार नाही, वरती बसलाय आणि विचार करतोय वरून ह्याने ते पदार्थ उघडल्याबरोबर थेट वास याच्या नाकात जायला लागला. आता ह्याची भूक आणखी चाळवली. तो म्हणतो भरणार काय, पण निग्रह केलेला आहे, मी अजिबात म्हणून खाली उतरणार नाही. आणि ते पदार्थ सगळे बघितले आणि याच्या तोंडाला पाणी सुटलं. तोंडातून अशी लाळ गळायला लागली. म्हणाला आता काहीतरी मला मिळालं असतं बरं होतं. 1-1:30 वाजलाय, सकाळपासून बसलाय देवाची परीक्षा घेण्यासाठी. इतक्यात काय झालं की बाजूच्या जंगलातून पावलांचा आवाज यायला लागला. एक 7-8 लोक कोणतरी येत आहेत असं या दोघांना कळलं. ते वाळलेली जी पानं होती ना त्या पानातून पतारा आम्ही म्हणतो त्याच्यातून चालणारी माणसं 7-8-10 लोक येत आहेत हे यांच्या लक्षात आलं. म्हणतात या जंगलामध्ये इतक्या वेळी येणारे म्हणजे ते निश्चितच कोण असणार, दरोडेखोर असणार. आणि हे दरोडेखोर आपल्याकडे दागिने आहेत, मौल्यवान वस्तू आहेत, हे चोरून नेतील ते नेतील, आपल्याला ठार मारतील. दोघं घाबरली, म्हणाले चला आपण जाऊया. म्हणाले कोणतरी येत आहे तिकडे. असं म्हटल्यानंतर त्यांनी ते पदार्थ सगळे तिथेच टाकले आणि दोघांनी पोकारा केला. आपला जीव वाचवण्यासाठी दोघंही निघून गेले. आणि दोघंही निघून गेले. खरोखरच 7-8 दरोडेखोर आले. हो, बघितलं तर ते पदार्थ सगळे मांडलेले आहेत. सासूबाईंनी चांगले जावयासाठी तयार करून दिलेले पदार्थ, त्याचा तो वास वगैरे आल्यानंतर त्याच्यातला एक मनुष्य गेला आणि म्हणतोय पटकन उचलून तोंडात काहीतरी टाकणार इतके म्हणतो तू जो मोरक्या होता तो म्हणाले ए मूर्खा थांब म्हणाले. अरे ह्या जंगलामध्ये इतकं चांगलं अन्न कोण ठेवेल का? आणि जरी ठेवलं असेल तरी त्याने निश्चितच त्याच्यात विष घालून ठेवलेलं असणार आणि ते आमच्यासाठीच असणार. आमच्याकडे चोरलेली जी सगळी संपत्ती आहे ती संपत्ती त्याला गिळंकृत करायची असणार, ती आमच्याकडून काढून घ्यायची असणार. हा कोणाचा तरी सापळा रचलेला आहे, आपण आधी तो माणूस शोधूया म्हणाले. आता हा जो वर बसलाय ना त्याची अवस्था फार कठीण झाली. हो, दुपारी सुद्धा त्याला थंडी वाजायला लागली. मला आता काय होतंय कोण जाणे. आणि त्यांनी त्याच्याकडे ते सगळे धनुष्य बाण वगैरे होते ना ते असे रोखले सगळे आणि इकडे तिकडे सगळे बघायला लागले. आणि ते बघता वर बघितलं तर हा वर बसलाय. अरे म्हणा सापडला म्हणाले हा बघा. आता तो म्हणतो मी नाही हो, मी नाही म्हणे, खाली उतरा म्हणाले. मग बघतो आम्हाला मारणार काय विष घालून. मला खाली हो मी नाही, खरंच नाही हो, ती माणसं तू आधी खाली उतर, मग काय ते तुझं बघूया. हा आता खाली सुद्धा याला उतरता येईना, बिचारा असा सरपटच खाली आला. हो, कसं उतरायचं ते तुला येताना याच्या धोत्राचं पितांबर झालं. आता करणार काय? खाली आला आणि खाली आल्यानंतर असा तो संपूर्ण रक्तबंबाळ झालाय. खाली त्याच्यासमोर उभा राहिला. म्हणाले खा आधी हे सगळं, आम्हाला विष घालून मारणार. आधी तू खा, कसा मरतोस ते बघायचं. हो मी खातो पण मारू नका हो, मला याला माहिती होतं त्याने ठेवून गेलं विष नाही. आधी खा म्हणाले. याने खायला सुरुवात एक नाही सगळे पदार्थ खा म्हणाले. आणि ह्याला हे नको असलेले सगळे पदार्थ इथपर्यंत भरले. हो, हा विचार करतोय घरी असलो असतो तर आपल्याला 2 किंवा 3च पदार्थ मिळाले असते. देवाने जंगलामध्ये आणून किती पदार्थ दिले? पंचपक्वान्न दिले, नवे दशपक्वान्न दिले. हो, याच्या प्रारब्धात आजचं जेवण होतं ते इथे होतं. आणि मग हा जो नास्तिक होता ना, ही सत्यकथा आहे बरं का. गुजरातमध्ये एक मलुकदास नावाचे संत होऊन गेले. आमच्याकडे जसे टेंबे स्वामी महाराज आहेत, राऊळ महाराज आहेत, भालचंद्र महाराज आहेत, तसे सद्गुरू आहेत. तसं गुजरातमध्ये घराघरामध्ये फोटो लावलेले आहेत. मलुकदास हे काय आणि त्यांनी मग त्यांच्या लक्षात आलं ते नास्तिक होते ते आस्तिक झाले. त्यांनी काही अभंग सुद्धा लिहिले. जगत करे न जान करी, 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 कशी करे न
सुद्धा खेळतो, बघितलं ना तुम्ही. अजगर करेना चाकरी, तो कोणाची नोकरी करतोय का? पण त्याची वरची व्यवस्था आहे की नाही? आज कुठेतरी व्हॉट्सअपलाच मेसेज होता की मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की तो साठवणूक करतो आणि त्याचं कधीच पोट भरत नाही. पण जगात कुठलाही प्राणी उपाशी नाही, ते कधीही साठवणूक करत नाही. आता हा अजगर कधी कोणाची नोकरी करतो? अजगर करेना चाकरी, पंछी करेना काम. हे पक्षी जे सकाळी येतात आणि दाणे टिपतात आणि नृत्य करतात, गाणी म्हणतात, चिवचिवाट करतात, हे कोणाचं काम करतात? हो, पंछी करेना काम, पंछी करेना काम. हे कोणाची कोण कुठलाही प्राणी बघा कोणाची नोकरी करतोय का? पण सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे की नाही? देवाने सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. आम्ही आता तिथे राहायला आहोत ना, तिथे त्याच्या बाजूला त्या दिवशी मला कालच्या दिवशी एवढी मोठी घुस दिसली, अशी तयार होती सुळसुळीत. ती घुस तिला थांबवलं जरा, तिला थांबवलं आणि विचारलं, बाईला तुझ्याकडे काय रेशनिंग कार्ड वगैरे? म्हणाले काय नाही. म्हणाले कसं काय इतकं सगळं, रोजची तब्येत तुझी कशी काय चांगली असते? तर म्हणाले काय नाही. ती म्हणाले रात्रीचे सगळे दुकानदार झोपले की सगळी दुकानं माझीच, काय हवं ते काढून घेऊन येते मी, मला हवं तेवढं. पंछी करेना काम, दास मलुक कह रहे हैं सबका दाता. सगळ्यांचा दाता कोण आहे? राम आहे. तो देतो, तो राम आम्हाला देतो असं म्हटलेलं आहे. आपण उगाच चिंता करतो. का चिंता मम जीवनी यदि हरि विश्व भरोमीयते नोचे जगत जीवनाय जननी स्तन्यं प्रपद्यते. का चिंता मम जीवनी यदि हरि विश्व भरे. आपण उगाच चिंता करतो. अरे जन्माला आल्यानंतर त्याला नाचण्याची भाकरी आणि बटाट्याची भाजी खाता येत नाही, म्हणून त्याची व्यवस्था कोणी केली आहे? परमेश्वराने केली आहे ना व्यवस्था त्याची. मग आईच्या मार्फत त्याला दूध मिळतं. मग जन्माला आल्याबरोबर दुधाची व्यवस्था केलेली आहे. कुठल्या मातेने असं देवीला सांगितलेलं नाही, देवी बाळ जन्माला येतोय जरा बघा काय व्यवस्था कर म्हणून. पण झाली व्यवस्था जन्माला आल्याबरोबर. आणि तो जेव्हा जेवायला लागला, पुष्टावळ झाली, तेव्हा दूध नाहीच झालं. का चिंता मम जीवनी यदि हरि विश्वं भरोमीयते. आपण फक्त चिंता करणारा एकमेव प्राणी आहे बरं का संपूर्ण जगामध्ये. चिता चिंता समायुक्ता बिंदू मात्रेण विशेषतः निर्जीवम दहते चिता, सजीवम दहते चिंता. चिता आणि चिंता हे दोन्ही शब्द सारखेच आहेत, फक्त फरक कशाचा आहे? बिंदूचा आहे. एकावर बिंदू आहे, चिता आणि चिंता. चिता चिंता समायुक्ता बिंदू मात्रेण निर्जीवम. मेलेल्या माणसाला जाळते ती चिता आणि जिवंत माणसाला आयुष्यभर जाळते ती चिंता. म्हणून चिंता करणारा फक्त माणूसच आहे. म्हणून म्हटलं का चिंता मम जीवनी यदि हरि विश्वं भरोमीयते नोचे जगत जीवनाय जननी स्तन्यं प्रपद्यते. म्हणून जे विवाहो अर्थश्च जननम अन्नम, चार गोष्टी बघितल्या, आणि मरणमेव, ज्याचा मृत्यू ज्या ठिकाणी ठरलेला आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणीच होतो. लक्षात घ्या, आमच्याकडे मुंबईला असलेली माणसं आहेत ना, ती सगळं ऑफिस वगैरे सगळं रिटायरमेंट झाली की पैसे गोळा करतात, सगळे मिळणारे घेऊन येतात आणि इकडे एक घर बांधतात गावात. आपली मठी असलेली बरी, आणि त्या मठीमध्ये प्राण सोडायला पण बरा, आपल्या घरात आपण मरायचं असं ठरवतात. आणि त्यामुळे मरण्यासाठी घर बांधतात. ते जिवंतपणे जमलं नाही. आता म्हातारा झालं आहे तर काय करायचं? आपला मृत्यू तरी आपल्या घरात यावा म्हणून एक चांगलं घर बांधतात. पण सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना, म्हणजे सकाळीच जायचं असतं मॉर्निंग वॉकला. काही लोक म्हणतात सकाळीच मॉर्निंग वॉकला जातात. मॉर्निंग वॉक म्हणजे सकाळीच. मॉर्निंग वॉकला जाताना कोणतरी गाडीवाला उडवून बिचारा तिथेच संपतो. आणि मग त्याला घरात पण आणत नाहीत बांधलेल्या स्वतःच्या मालकीच्या. बाहेर जर मृत्यू झाला तर जो मालक आहे त्याला घरामध्ये घेत नाही, बाहेर ठेवतात अंगणात. म्हणजे ज्याने
आणि आपल्या आयुष्याची कमाई खर्च करून एवढं मोठं घर बांधलं, त्या घरामध्ये त्याला बिचारायला आतमध्ये सुद्धा घेत नाही. तो बाहेर जर मृत्यू झाला तर कुठे कोणाचा मृत्यू व्हावा हे सुद्धा ठरलेलं आहे. त्याला प्रारब्ध म्हणतात. अगदी थोडक्यात पटकन सांगतो आणि पूर्वरंग आटोपता घेतो. उत्तरात मला एक कथा घ्यायची आहे चांगली. आणि म्हणून म्हणजे लातूरला जो भूकंप झाला ना, लातूरला, तेव्हा तो जो भूकंप पहाटे झाला लातूरला, तुम्हाला माहिती आहे 26 जानेवारीला भूकंप झाला. आणि तो भूकंप पहाटे झाला आणि पहाटे हजारो लोक घराखाली त्या भिकाऱ्याखाली चिरडून मृत्युमुखी पडली. काय झालं की लातूरमध्ये ज्या दिवशी भूकंप झाला त्याच्या आदल्या दिवशी, ज्या पहाटे भूकंप झाला त्याच्या आदल्या दिवशी एका घरामध्ये साप शिरला होता. आणि तो साप शिरला म्हटलं तर या घरातल्या लोकांनी त्याला साप शोधून काढण्याचा प्रयत्न केला. खूप वेळ त्याला शोधलं पण साप काही त्याला मिळेना. शेवटी त्याने काय ठरवलं की सापाला घरात राहू दे, आपण बाहेर जाऊ. सगळे त्या घरातले जे 7-8 मेंबर्स कोण होते ना, ते सगळे अंगणात येऊन झोपले. आणि रात्री भूकंप पहाटे झाला तेव्हा आजूबाजूची सगळी घरं जमीनदोस्त झाली. त्यांच्यामध्ये ह्यांचंही घर जमीनदोस्त झालं. पण ते अंगणात झोपलेले असल्यामुळे सगळे वाचले, बाकी सगळे आजूबाजूचे ढिगाऱ्याखाली चिरडले गेले. आता काय म्हणावं याला. आणि या उलट सांगतो, याच लातूरमधून आदल्या दिवशी 20 माणसं मुंबईला प्रवासाला निघाली. आणि ती मुंबईला जाऊन त्या पहाटे पोहोचली. पहाटे 3-3:30 ला ते लोक पोहोचले. 20 जण होते बरं का. आणि हे 20 जण तिथे जाऊन पोहोचल्यानंतर त्यांनी विचार केला इतक्या पहाटे जायचं कुठे पाहुण्यांकडे वगैरे, त्यापेक्षा आपण काय करूया, पहाट होईल दिसेपर्यंत उजाडेपर्यंत कुठेतरी वेळ काढूया. म्हणून त्या प्लॅटफॉर्मवर रस्त्यावर फुटपाथ जो होतो ना, फुटपाथच्या बाजूला एक टँकर लावलेला होता. तेलाचा टँकर होता तो, पेट्रोलचा. त्या तेलाचा टँकर लावलेला होता. त्या टँकरच्या बाजूला ड्रायव्हर आणि एक क्लीनर झोपले होते गाडी लावून. आता हे म्हणाले हे दोघे जण सोबतीला आहेत, आपण पण काय करूया त्याच्या बाजूला झोपूया. म्हणून त्या फुटपाथवर हे 20 जण झोपले शांतपणे. सगळ्यांना झोप लागली. आणि काय याचं दुर्दैव होतं बघा की तो टँकर जो होता ना तो लिकेज होता. आणि ते तेल गळून ह्या ड्रायव्हर आणि त्या क्लीनरच्या बिछाण्याखालून शेवटचा माणूस झोपला होता. त्याच्या पलीकडे कधी गेलं कोणाला कळलंच नाही. सकाळीच एक मनुष्य उठला, त्याला अग्निहोत्राची सवय, गाडी मारली हो त्याने सकाळी उठल्याबरोबर. आणि उठल्याबरोबर ते पेटवलं की त्याच्याबरोबर हे सगळे पेटले 20 जण. आणि 20 जण जळून खाक झाले. सत्य घटना आहे, पेपरमध्ये आहे. विवाहो अर्थस्य जननं मरणमेव कथे तद्वांगडं सत्यं यतस्तं तत्त्वं. विवाहो अर्थस्य जननं अन्नं मरणमेव. म्हणून प्रारब्धेची जे प्रारब्धात असणार आहे तेच आपल्याला मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही. तुकाराम म्हणाले पूर्वपद्यामध्ये ते पूर्वपद्य घेतो. आणि देवाला सुद्धा कसं प्रारब्ध चुकलं नाही, या देवीला सुद्धा पार्वतीचं रूप आहे ते
उत्तर अंकामध्ये आपण बघणार आहोत. प्रथम बंधुनी सद्गुरु चरणा नमितो शिवपदा कथा सुरसई श्रवण करावे. श्रोतेहो, कैलासाच्या शिखरावर माता पार्वती आणि शंभू महादेव यांचं बोलणं चाललंय. आणि ते बोलणं कसं संसारातलं बोलणं चाललंय बरं का. भगवान महादेव समाधी अवस्थेमध्ये बसले आहेत आणि एकदा समाधी अवस्थेत गेले की त्यांचं लक्षच नाही होत. प्रपंचाकडे म्हणून जरा सुद्धा लक्ष नाही, अशी तक्रार जशी तुम्हा सगळ्यांची असते तशीच पार्वती देवीची आहे. सगळं मला बघायला लागतं, घरात तुमचं अजिबात लक्ष नाही, असं आपण बऱ्याच वेळा घरात भांडण बघतो. तसंच पार्वती देवी सांगते भगवान महादेवांना, दोघेही बसले आहेत आणि समाधी अवस्थेतून भगवान महादेवांना पार्वतीने जाग केलेलं आहे. आणि ती सांगते कैलासावर समाधी सुखे, त्या पूर्वीची दाक्षायणी आहे सती, ती सती गेल्यानंतर पुनर्जन्म घेऊन पुन्हा भगवान महादेवांची प्रार्थना करून धर्मपत्नी झाली आहे.
ही सांगते हे सगळं जरी खरं असतं, प्रेम विवाह जरी तुमच्या बरोबर केलेला असला तरी सुद्धा माझं थोडं तरी ऐकणार की नाही तुम्ही? इतके दिवस आम्ही इकडे तिकडे भटकतो आहोत, आज या झाडाखाली, उद्या त्या डोंगरावर, परवा त्या शिखरावर, किंवा स्मशानभूमीमध्ये, ते काही जमायचं नाही, मला एक घर पाहिजे. भगवान महादेव पार्वतीला सांगतायत, देवी कशाला चिंता करतेस? इतके सगळे भक्त आहेत आपले, नुसते मादळीतल्या भक्तांकडे जरी जायचं ठरवलं तरी आपल्याला काही वर्ष लागतील, प्रत्येकाकडे 2-2 दिवस थांबलं तर. त्याच्यामुळे कशाला घर पाहिजे? आहे ना आपल्या भक्तांची घरं, त्यांच्यामध्ये आपण राहू. ते काही जमायचं नाही. लोकांची घरं ती लोकांची, माझं ते माझं स्वतःचं घर व्हावं मला. ऐकायला तयार नाही. म्हणाले काय नाही, मला घर मिळाल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही, तुम्हाला समाधी सुद्धा लावू देणार नाही. शेवटी स्त्री हटताय. भगवान महादेव सांगताय, हे बघ पार्वती, उगाच हट्ट करू नकोस, आपल्याला घराची आवश्यकताच काय आहे? स्मशानवासी आहे मी, आणि हे तुला माहिती आहे ना. तू कशासाठी घर हवं? वदे पार्वती तेथवा शंभूला, वदे त्याच्यामुळे तुम्ही जे घर बांधणार आहात ते त्रिभुवनात असं दुसरं कोणाचं घर असता कामा नये. एकमेव अद्वितीय, एकमेव अद्वितीय असं त्याला म्हणतो आपण. एकमेव आणि अद्वितीय असं घर पाहिजे. दुसऱ्याचं कोणाचं असं घर असता कामा नये. मी इतके दिवस थांबली आहे ना. भगवान महादेव सांगतायत, हे बघ पार्वती, हा हट्ट सोडून दे, आपल्याला घर नको, ते काही जमायचं नाही. माझा एक हट्ट तुम्ही पुरवणार नाही आहात का? तर कसं सांगा मला. आणि पार्वती रुसून बसली आहे. भगवान महादेव म्हणाले, ठीक आहे, तुझं जर म्हणणं असेल तर मी बांधतो घर तुझ्यासाठी. घर बांधायला काय कठीण, पण घर बांधायला भगवान महादेवाकडे आहे काय? हा, 3 देवातला सगळ्यात मोठा देव आहे तो महादेव, बाकी सगळे नुसते देव आहेत. पण कांचन काय नाही, स्मशानवासी आहे. ह्याचे मित्र भूत घेतो. भस्माला भस्म चर्चिले अंगावरती भस्म लावायचा आणि भूत घेतो. मित्र सुद्धा कुठले असावे? द मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. एका माणसाला कसं ओळखलं जातं? शाळेतला मुलगा जो आहे ना, त्याला आपण विचारतो, काय रे कितवीत आहेस तू? तुम्हाला 5वीत आहे. तुझ्या बरोबर कोण कोण शिकतात? तर आमका समजलं काय? म्हणजे त्याची दोस्ती कोणाशी आहे याच्यावरून तो कसा आहे ओळखतो की नाही. तसं याचे दोस्त कोण? भगवान महादेवाचे भूत. गळ्यात रुंडमाळा, हातात कवटी आणि भिक्षा मागायची असल्या नवऱ्याबरोबर लग्न केलं म्हणून तो दक्ष राजा याला बघून घ्यायचा नाही कसला मुलगा शोधून काढला. आणि म्हणून तिने त्या दाक्षायणी, तो वेगळा इतिहास आहे, तो केव्हा तरी नंतर सांगितलं. आणि ही म्हणायची काय मग यांनी सांगितलं ह्याच्याकडे आहे काय? जरी यांचं पद जरी कॅबिनेट मंत्र्याचं असलं तरी सुद्धा काहीच नाही हो. शेवटी मंत्रालयाला सांगितलं, आता जे काय असेल हे बघा, मग बोला कुणी कुबेरासी
जगाचा ट्रेझरर कुबेर. त्याला सांगितलं तुझी जी काय सगळी पॅकेजेस असतील ती सगळी फिरव इकडे. आजपर्यंत मी काय मागितलं होतं का? नाही. आज माझ्या सौभाग्यवतीसाठी काय पाहिजे? घर पाहिजे. किती तो निधी लागू दे, सगळी कामं थांबव, बाकीची सगळी विकास कामं, आणि सगळा निधी माझ्याकडे वळव. पण घर असं झालं पाहिजे त्रिभुवनात असं दुसरं घर असता कामा नये. आर्किटेक्ट लागतील ते बोलाव, इंजिनियर्स हवे तेवढे बोलाव. माझे भक्त खूप आहेत, त्यांचे म्हणजे माझ्याकडून थोडे बोलावलेच तरी चालतील, पण कोणाला तरी चांगली माणसं बोलाव आणि चांगलं घर बांधून घे. आणि त्याप्रमाणे ठरलं. आणि पतक पुरवठा सगळा जो आहे तो कुबेराने केला आणि देवीचं घर तयार झालं. हो, असं घर तयार झालं, त्रिभुवनात कीर्ती पसरली. काय घर बांधलंय पार्वतीने, वा वा वा. असं घर त्रिभुवनात नाही. टोलेजंग बंगला बांधलाय, आणि तो बंगला बांधलाय तो असा बांधलाय की समोर बाग बगीचा, अनेक प्रकारची फुलं, अनेक प्रकारचे वृक्ष, म्हणजे कल्पवृक्ष सुद्धा आणून लावला होता. कल्पवृक्ष कसा असतो? आपण नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतो, पण कल्पवृक्ष म्हणजे असं झाड की तो त्या झाडाच्या खाली बसून आपण जे म्हणावं ते आपल्याला मिळतं, जे पदार्थ मागावेत ते मिळतात. बरं आहे, मग कुठे जायला नको, काय करायचं, बसायचं फक्त आणि म्हणायचं भजी येणार, भजी आता असं आहे. तसं तो कल्पवृक्ष म्हणजे स्वर्गात मिळतो. मी सांगितलंय बऱ्याच लोकांना जाणाऱ्या, पण अजून ते आलेच नाही परत घेऊन. बघूया आता पुढच्या, म्हणजे तुमच्यासाठी मी घेतो घेऊन ये. कल्पवृक्ष, कल्पवृक्ष स्वर्गातलं झाड आहे. मग हे सगळं बंगला असा बांधलेला आहे, तो बघून सगळे जण हे कळलं नेमकं कोणाला, ज्याला कळू नये त्याला कळलं, वार्ताहराला कळलं. नारायण नारायण म्हणणार होते आता, हा रमारमण पाहिजे, रमारमण
सांगत काय आहे. पण म्हटल्यानंतर भगवान महादेव म्हणाले अरे तुझा आणखी कोण काय राहिलं ना, घर चांगलं आहे पण घरात तुम्ही राहायला तरी जाणार पण आता बांधून झालं तर राहायला जाणार नाही. तसं करू नका म्हणले. चांगलं इतकं घर बांधलंय ना तुम्ही वास्तू शांत करा आणि वास्तू शांत केल्याशिवाय असं जाऊ जायचं नसतं घरात राहायला, शांती लागत नाही. म्हणजे वास्तू शांत वगैरे मला काय कळत नाही आणि वास्तू शांत सुद्धा अशी तशी करायची नाही. चांगला दशग्रंथी ब्राह्मण बोलवा. तुम्हाला दशग्रंथी ब्राह्मण माझ्या पुढे बोलतो काय देवा तुमचा भक्त आहे नुसता निरोप धाडला तर एका पायावर येणार. कोण? रावण. दशग्रंथी ब्राह्मण आहे तो. 10 तोंड दाखवतात ती तशी नाही. दशग्रंथी ब्राह्मण विद्वान. रावणा इतका विद्वान कोण नाही. त्याच्या कर्मामुळे तो काय त्याला जे काही शिक्षा भोगावी लागली ती कर्मामुळे भोगावी लागली. पण प्रचंड विद्वान असा तो ब्राह्मण तो येणार. हे म्हणतायत भगवान महादेव म्हणतात नारदा माझा भक्त रावण मग बोला ना तूच निमंत्रण दे, तूच निमंत्रण दे असं म्हटल्यानंतर लगेच नारायण स्वारी कुठे गेली? लंकेमध्ये गेली. लंकेमध्ये गेली आणि त्या रावणाने असं काय स्वागत केलं. या 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 नारद मुनी बरे झाले गेल्या कित्येक हजार वर्षामध्ये तुम्ही आला नव्हता, आलात ते बरं झालं. या 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 काय सेवा करू. अरे सेवा कसली करतोय तुझ्यासाठी एक निमंत्रण घेऊन आलोय. निमंत्रण आणि माझ्यासाठी कसलं म्हणाले पौरोहित्य करायचं आहे. काय वेळ वगैरे लागले की काय तुम्हाला? मी पौरोहित्य कधीच सोडलं. राज्यकारभार चालवतो मी, लंकेचा अधिपती आहे मी आणि असली पौरोहित्याची सामान्य कामाने करत नाही. अरे हे सगळं खरं आहे जरा थंड हो म्हणाले. पौरोहित्य कोणाचं करायचं आहे? अरे तुझ्या देवाने घर बांधलंय आणि ते घर जे बांधलंय त्याची वास्तुशांत माझ्या शिष्यानेच करावी, माझ्या भक्ताने करावी अशी भगवान महादेवांची इच्छा आहे. येणार आहेस की नाही? माझ्या देवाने बांधलंय घर मग येणार तर. बाकी सगळी कामं बाजूला ठेवेल मी, राज्यकारभार थोडे दिवस बाजूला ठेवेल पण माझ्या देवासाठी मला मी प्राणत्याग सुद्धा करायला तयार आहे. हो मी येणार, नक्की येणार. नक्की ना? ठरलं? आत्ताच सांगतो, मुहूर्त काढून सांग. बरोबर तुला हवे तेवढे पुरोहित घेऊन जा, हवी तेवढी माणसं बरोबर घेऊन जा. चांगली वास्तुशांत 7 दिवस लागून केली पाहिजे. देवाचं घर आहे ते, असं सामान्याचं कोणाचं नाही. म्हणून जातो चालेल पण मात्र एक काम कर, जाताना मंदोदरीला मात्र न्यायला विसरू नकोस. हो तिला पण जाताना घेऊन जा. असं घर बघायला मिळणार नाही परत. म्हणा तिला कशाला? अरे त्या निमित्ताने पर्यटन होईल. तिला जर दाखव ना घर वगैरे असं. नारायण स्वारी निघाली. निघाली की थेट मंदोदरीच्या महालामध्ये. नारायण नारदाला बघितलं आणि मंदोदरी नारदा आज इकडे कुठे? नाही म्हणे तुम्हाला एक गंमत सांगायला आलोय. तुमचे हे तिकडे चालले कुठे? भगवान महादेवानी घर बांधले ना त्या घर बांधल्या वास्तुशांतीसाठी निघाले. एक काम करा तुम्ही जरा जा तिकडे थोडे घर अरे घर बांधल्याने वास्तुशांतीसाठी मी कशाला जायला? ओ कशाला म्हणजे काय? घर बघून तर या. इतकं चांगलं आहे, इतकं घर चांगलं आहे. चांगलं तुमचा हा महाल आहे ना, हा महाल त्या मानाने काहीच नाही, काहीच नाही त्या मानाने. म्हणजे कसपटा समान म्हणा हा महाल तुमचा. आता ही असूया घालून केली त्या मनामध्ये. हा महाल अरे रावणाने बांधलेला महाल इतका ज्याने देवाना सुद्धा आपल्या अंकित करून ठेवलं. त्या रावणाला काय कठीण होतं? म्हणाले बघून तर या काय आहे ते. आणि याने ठिणगी टाकली आणि नारायण निघाले. आणि त्याप्रमाणे रावणाने ठरवलं, मुहूर्त काढला आणि मुहूर्ताप्रमाणे मंदोदरी रावण स्वतः आणि बरोबर असणारे सगळे पुरोहित घेऊन रावण वास्तुशांतीसाठी गेला. वास्तुशांत काय केली हो? बघण्यासारखा सोहळा होता. रावणाला आणि मंदोदरीला राहण्यासाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था केली होती. चांगली बडदास्त ठेवली होती दोघांची. पुरोहित सुद्धा असा आणला होता आणि सगळं शास्त्रोक्त सगळं विधी झाल्यानंतर आज काम
संपलं सगळं आणि हुश्य करून येऊन हे महाराज कोण रावण मंदोदरीच्या त्या महालामध्ये जिथे राहण्याची व्यवस्था केली आहे तिथे येऊन बसले आहेत आणि म्हणतात मंदोदरी धन्य झालं, आज देवाचं काम करायला मला मिळालं, बरं वाटलं हो. मंदोदरी एक नाही दोन नाही बोलतच नाही. मंदोदरी तुला आनंद नाही झाला? कसला आनंद आणि कसलं काय? अरे उठली आणि दुसरीकडे निघून गेली. रावण विचारतोय मंदोदरी मी काय सांगतोय तुला, एवढं कसलं दुःख झालंय, काय सांगू, बोलून काय फायदा आहे, तुम्ही करणार आहात? मंदोदरी विचारते असं काय दुःख काय हवं तुला तरी ती सांग ना. सांग सखे झडकरी काय
तुम्हाला जर मला द्यायचं असेल तर काय द्या, हे घर मला हवं आहे ज्याची वास्तू शांततेने केली ते. आता काय झालं असेल रावणाचं ते बघा. बावली असते ना, बावली जत्रेतली हवा भरलेली, त्याच्यातली हवा गेल्यानंतर व्यक्ती खाली बसते. तसा रावण कपाळाला हात लावून खाली बसला. मंदोदरी मागायचं मागून काय मागितलंस? ज्या देवाच्या घराची वास्तू शांत केली ते मागून घेऊन तुला काय वाटतं तरी? मी सांगितलं होतं ना तुम्हाला, मला जमणार नाही. हो, देवाला काय कमी आहे? तो बांधेल की दुसरं घर. तुम्ही मागून मागून तर बघा, आणि देव मोळा देणार तुम्हाला. मला हेच घर हवं आहे. अरे म्हणाले त्यांच्यासाठी बांधलेलं घर आपण मागायचं तुला शोभतं काय? मी तुम्हाला सांगितलं होतं जमणार, वचन कशाला दिलंय? आता दोन्ही करून रावण बिचारा अडकला. दुसऱ्या दिवशी दक्षिणा प्रदानाचा दिवस आहे. रावण समोर बसलाय, उच्चासनावर पार्वती आणि महादेव बसले आणि भगवान महादेव प्रसन्न मुद्रेने त्याला सांगताय, झालो प्रसन्न. पार्वती डोक्याला हात लावून बसली आहे. म्हणले, अरे जे घर मी इतक्या महत् प्रयासाने बांधून घेतलं ते एका क्षणात देऊन टाकलं यांनी. भोळा शंकर तो, त्याला काय दिलं दिलं म्हणजे पाणी सोडलं. हो, पाणी सोडलं. आता काही लोक मला विचारतात पाणी का सोडायचं असतं? बरेच प्रश्न असतात कीर्तनकारांसाठी, म्हणून तयारी असायला लागतं. बाहेर लोक प्रश्न विचारतात, पाणीच का सोडायचं? तूप का सोडलं जात नाही? दही का सोडलं जात नाही? मध का सोडलं जात नाही? पाणीच का सोडायचं? साधी गोष्ट आहे. पाणी हाताला चिकटत नाही. जे द्यायचं आहे ना ते सगळं द्यायचं असतं. हाताला काय राहता कामा नाही. सर्वस्व द्यायचं असतं, स्व द्यायचं असतं. म्हणून ते पाणी सोडायचं. पाणी सोडलं, दिलं घर, घर दिलं. आणि आता पार्वती उद्विग्न झाली आहे. म्हणाले, माझंच वेलीचं चुकलं. म्हणे, इतकं चांगलं घर बांधायला नको होतं. आपल्याला घरच हवंय ना, राहायचं कोणाला आहे? मला आणि ह्यांना. दोन माणसाला लागतं काय? आपल्याला घर मिळालं म्हणजे ते साधी झोपडी बांधली असेल तर बरं झालं. इतकं चांगलं घर कशाला बांधून घेतलं? आणि चांगलं घर बांधलं की लोकांची दृष्ट लागते. म्हणून घर बांधताना सुद्धा ते बावलं बांधतात. ते काय वरती उलट. चांगलं घर बांधताना बंगला बांधायचं असतं की पहिली बावल्यावर नजर गेली पाहिजे, बंगल्यावर नाही. उलट बांधून ठेवतात. म्हणजे नजर लोकांची लागावी असं घर बांधलंच कशाला मी आधी? आणि हे मागायला नको, जाऊ दे म्हणाले, माझंच चुकलं म्हणे. आता म्हणे ते काय नाही, आपण एक झोपडी बांधली आणि कोणालाही बोलवू नका. तो रावण पण नको, ते इंजिनियर्स नको, आणि तो कुबेर पण नको, आणि तुमचं काही नको म्हणाले. तुम्ही आणि मी आपण रानातून काट्याकुट्या जमवूया, आणूया सगळं आणि एक झोपडी बांधूया. आपण झोपडीत राहू. आपल्याला काय घर मिळाले की झालं. भगवान महादेव म्हणे, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. भगवान महादेवाने स्वतः लाकडं आणली, सगळं आणून व्यवस्थित झोपडी बांधली. आणि झोपडी बांधून व्यवस्थित दोघंही आतमध्ये चांगलं राहायला लागले. हो, पण तो नारळ ऐकतो करता नारायण देवा, काय ही परिस्थिती तुझी? इतकं चांगलं घर बांधलं, त्रिभुवनावर असं नसलेलं घर बांधलं आणि ते रावणाला देऊन टाकलं. आणि या झोपडीत काहीतरीच हे म्हणा, काहीतरी. अरे पण तुला काय करायचं आहे? पार्वती खुश आहे ना, मग
झालं तर नाही म्हणले बांधलं ते बांधलं पण आता जागा चुकली म्हणाले. आज आमचे पार्वती आतून ऐकती आहे म्हणाले जागा चुकली हो. जागा चुकली म्हणजे म्हणाले काय आहे तुम्ही ज्या जागेवर बांधत ना त्या जागेवरून शनी जातो. शनीचा रोजचा मार्ग आहे आणि नेमकं त्याच्या मार्गात जर तुम्ही हे घर बांधलं तर कधीतरी त्याची जाताना चुकून जरी दृष्टी पडली झोपडी ती जळून खाक होणार एका क्षणात. मला काय नाही राहायचं असेल तर राहत मी पण हे सुद्धा तुमचं काय फसणार हो सगळं. पार्वतीने ते ऐकलं आणि बाहेर आली. पार्वती देवी म्हणते हे बघा ते काय जमायचं नाही. मी इतक्या कष्टाने आता झोपडी बांधून घेतली जाळून उपयोगाची नाही आणि दुसऱ्याने जाळून तर मी अजिबात ऐकून घेणार नाही. तो शनी तो काय तो झोपडी जाळणार तो काय. तुम्ही महादेव आहात शनीकडे जा त्याच्याकडे तह करा त्याला सांगा या तुझा मार्ग बदल आणि त्याला सांगून या की या बाजूने तू येऊ नको तुला काय वाटेल ते घे. म्हणजे एवढंच ना जातो नव्हे जात आत्ताच. पण एक लक्षात ठेवा शनीकडे जात असताना तुम्हाला मी सांगून ठेवते डमरू जाताना घेऊन जा. पण डमरू तिथे जर शनी ऐकला नाही तुमचं आणि सांगितलं मी माझा मार्ग बदलणार नाही तर मला आधी कळलं पाहिजे. कशासाठी मी शनी झोपडी जाणार त्याच्या मीच आधी जाणार. दुसऱ्याने जाळलेलं मला चालणार. माझं घर जाळणार कोण आहे. सर नाही जाळू शनीच्या राज्यामध्ये वेशीवर आल्यावर शनीला कळलं संवाराची देवता येते भगवान महादेव म्हणजे आपलं काय खरं नाही. गेला वेशीवर जाऊन उभा राहिला, पाय घड्या घातले आहेत देवाना आणि देवाना वेशीवरच नमस्कार करून स्वागत केलं आणि उलटा चालत आला आपल्या दरबारापर्यंत. आणि देव येत आहे तसा तसा हा उलट उलट जातो, घाबरला प्रचंड आणि दरबारात जाऊन आपल्या आसनावर देवांना बसवला आणि समोर हात जोडून उभा आहे. देवा काय सेवा करू तेवढं सांगा.
मला तुमची मी कोणाची आजपर्यंत सेवा केलेली नाही, पण तुम्ही आलात मला जमेल तशी सेवा केली आहे. काय चुकलं तर मला सांभाळून घ्या. पूजिले सन्माने सारे गा सा ग ग सा. देवाची सेवा केली आहे म्हणजे देवा काय सेवा करू तेवढी सांगा. भगवान महादेव भोळे ते म्हणाले कसली सेवा करतो काय नाही, माझंच एक काम होतं तुझ्याकडे. हा आता जरा सावध झाला, म्हणून मी उगाच घाबरतोय का देवाचं माझ्याकडे काम आहे. मला वाटलं माझं काय चुकलं म्हणून देव आलाय की काय. आता देवांचं काम आहे म्हणजे जरा ताट उभा राहिला. म्हणाला मगापासून घाबरत होता, आता घाबरण्याचं काय कारण नाही, देवांचंच काम आहे माझ्याकडे. म्हणाले काय काम आहे सांगा. अरे काम एवढंच आहे, पार्वतीने एक झोपडी बांधली, आम्ही दोघजण त्याच्यामध्ये राहतो आहोत आणि ती झोपडी नारद म्हणतो म्हणून मला माहित नाही, पण नारदाने मला असं सांगितलं की झोपडी नेमकी तुझ्या वाटेवर आहे, तर तू जाताना त्याच्यावर दृष्टी पडली तर ती झोपडी जळणार, जळून खाक होणार, म्हणून तू तिकडून जाऊ नकोस, तुला काय हवं ते आत्ता मागून घे. तेव्हा एवढंच ना, मग कशाला विनंती, कशाला नाही येत तिकडच्या बाजूला, तुला काय हवं ते आत्ता मागून घे, नंतर काही चालणार नाही, तिकडे यायचं नाही. हा मग तुझी काही खैर नाही. म्हणाले ठीक आहे, तुला काय हवं ते मला. म्हणाले काही नको, काही देवा, फक्त तुम्ही आता माझ्या दरबारात आलात ना, मग आलात आता तुमचं, आता तुम्ही जर आलातच आहात तर तुमचं तांडव नृत्य जरा बघण्याची इच्छा आहे. कारण भले भले लोक तांडव नृत्यासाठी देवाच्या, आणि नेमके दरबारामध्ये आता एवढा मोठा कलाकार आला तर प्रोग्राम झालाच पाहिजे ना, आर्टिस्ट आल्यानंतर. म्हणाले तुम्ही आलातच आहात तर तांडव नृत्य तेवढं दरबारात थोडा काळ माझ्या जर झालं माझ्या दरबारामध्ये तर जरा बरं वाटेल. म्हणले एवढंच ना, तयार आहे. म्हणाले आवडीचा विषय आहे. आता देवाला गायकाला जर सांगितलं तुम्ही जरा गाणं म्हणून दाखवावं तर लगेच म्हणणार की नाही. त्यांना सांगितलं तबला जरा वाजवायला बसणारच होते, आवडीचा विषय आहे. मला सांगितलं कीर्तनाला आलो की नाही, पळत येतो मी बोलावल्यानंतर. बोलावतात का वाटच बघत असतो. म्हणजे काय की आवड आहे ना, ज्या गोष्टीची आवड आहे त्याच्यासाठी येणार. जसं भगवान महादेव म्हणाले एवढंच
एवढंच म्हणाले. ठीक आहे, ठीक आहे. देवाने तांडव नृत्य सुरू करणार, पण सुरू करायला ताल पाहिजे ना. तांडव नृत्य असंच थोडं होतंय हे विसरले काय सांगितलं होतं तिकडे ते. त्या आनंदाच्या भरात आता पार्वतीला जिंकलो म्हणून सांगण्यासाठी जाऊन आणि हा तह मी यशस्वी केलेला आहे. या आनंदामध्ये तांडव नृत्य महादेवाने सुरू केलं आणि तो डमरू केव्हा सोडला ना, 7 आवरणावरची सोडली आणि तो डमरू वाजायला लागला. हो भगवान महादेवांचा डमरू, तो त्रिभुवनात त्याचा नाद पसरला आणि सोहम हर डमरू वाजे, सोहम सोहम हर डमरू वाजे, सोहम हर डमरू वाजे, सोहम हर डमरू वाजे. उसके सरकार, उसके सरकार, उसके सरकार, झूम रहे सरिता सब, झूम रहे सरिता सब, मदन कन्या. आमच्या शाळेकडे एक रिटायर्ड मिलिटरीमन राहतात शाळेच्या समोर. 15 वर्ष मिलिटरीमध्ये सेवा करून बिचारे रिटायर होऊन घरी तिथे राहतात आणि ते माणगावच्या त्या तिथ्यावर दूध आणायला गेले होते. दूध आणायला शनिवारचा दिवस. आता शनिवारची आमची शाळा सकाळची असते आणि हजारोभर मुलं ग्राउंडवर आणि आमचे पीटी टीचर फिजिकल ट्रेनिंग घेतात सकाळ थंडीच्या दिवसामध्ये आणि ते दूध घेऊन बिचारे येत आहेत आणि तिकडे पीटी टीचरने आमच्या ऑर्डर दिली ते सावधान म्हटल्यानंतर याने ते दूध उभे राहिले लगेच. 15 वर्षाची सवय होती ना. ऑर्डर मिळाल्यानंतर सावधान, दूध लक्षातच नाही, सवयीचा दोष सगळं ओतून गेलं की. आणि तसंच यांचं झालं. महादेवाने डबरून कधी वाजला माहितीच नाही. झालं सगळा कार्यक्रम संपला आणि महादेव आनंदामध्ये पार्वती पार्वती जिंकलो. तोपर्यंत पार्वतीने काय केलं होतं, ऐकून या डमरू ध्वनी, ऐकून या डमरू ध्वनी, पेटवी पर्णकुटी भवानी, झडी भडकला अग्नी, भस्मसात झाली देखता देखता. तो झोपडी जळायला किती वेळ, 5 मिनिटात चिमूटभर राग झाली. तो डमरूचा आवाज ऐकला. काय सांगितलं होतं, डमरू वाजवू नका, अयशस्वी झाला तरच डमरू वाजवा, नाहीतर वाजवू नका. यशस्वी झाला तर तसेच या.
आणि हे धावत हे त्या नंदीवर बसून असे आनंदात येत आहे, पार्वती पार्वती आता काळजीच करू नको, जिंकलो तर हा यशस्वी झाला. पार्वती डोक्याला हात लावून बसली आहे देवी आणि म्हणते अहो काय काय यशस्वी झोपडी झोपडी काय म्हणले राख कोणी केली मला सांग, त्याची राख करून टाकतो. कसली राख करताय, मीच जाळली की हो, कशासाठी हो तुम्हाला, तुम्ही डमरू कशाला वाजवला, डमरू कुठे वाजवला, तो हो यशस्वी करणार हो डमरू. हा म्हणाले काय झालं, तांडव नृत्य करायला सांगितलं त्याच्यामध्ये हे सगळं काहीतरी गडबड झाली म्हणाले. शेवटी काय प्रारब्धात घर नाही हो. अनिकेत स्थिरमती रस ज्याचं नाव आहे, त्याचं नावच काय आहे अनिकेत. भगवान महादेवाचं नाव अनिकेत, अनिकेतन, निकेतन म्हणजे घर, अनिकेतन, निकेतन घर नसलेला तो अनिकेत. अनिकेत स्थिरमती रस ज्याचं नाव आहे त्याचं म्हणजे पिनाक फणी बाले तू भस्म म्हणता किती येता पवर्ग रचिता मूर्ती अपवर्ग प्रदायनी. ही पची 12 खडी असलेली ही मूर्ती ही तुम्हाला मोक्ष प्राप्ती करून देणारा हा महादेव हा कधी घरात राहून चालणारच नाही. सृष्टी चालवणार कोण, त्यामुळे हा घरात राहिला तर सगळं बिघडणार. म्हणून नारदाने इतकं सगळं षडयंत्र रचलं होतं चांगल्यासाठी. आणि शेवटी त्याच्या नशिबात बिचारायचं घर प्रारब्धात घर नाही तर काय उपयोगाचं आहे. म्हणून देवांना सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही. अशी भगवान महादेवांची आणि पार्वती देवींची साठा उत्तरीची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण केली. तुम्ही देवाच्या सान्निध्यात राहिलात म्हणून सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. जरा इतकं सुद्धा कोणाला दुःख देऊ नकोस. असं तुम्ही इथे बसलेले जे ऐकताहेत, जे लांबून ऐकताहेत, त्या सगळ्यांसाठी त्या देवीकडे प्रार्थना करतो. आणि सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् अशी प्रार्थना करतो. आणि भैरवी